आता आम्ही हे मंदिरमध्ये Cheers. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज टू सबस्क्राईब. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लास्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं एंड करताना की खूप इथे थंडी होती वगैरे, आणि आता सकाळचं चित्र एकदम अपोजिट आहे. खूप गरमी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की डोळ्यावर खूप धूप येते. तर आता वाजले आहेत 12:15. आय नो आम्हाला थोडा लेट झाला. काल रात्री खूप लेट आल्यामुळे आम्ही लेट उठलो आणि खूप दमलेलो बाईक चालवून वगैरे, तर खूप लेट उठलो आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला. तर आता आम्ही इथे एक आमच्या हॉटेलच्या जवळ सागर म्हणून काहीतरी स्पॉट होतं, रेस्टॉरंट. तर आम्ही आता तिथे जेवायला आलोय, नाश्ता करायला आलोय. आमचा डोसा आलाय. बघूया ह्याची टेस्ट कशी आहे. कालचं तर मला काहीच आवडलेलं नाही. आज आता ह्याची टेस्ट बघूया कशी आहे. तर इथे आमचा नाश्ता आलेला आहे. सॉरी, हे अर्ध संपलेला आहे डोसा, आणि फ्राईज पण अर्धे संपले, आणि उत्तप्पा. आम्ही आता इथे आलेलो पाठी, तुम्ही बघू शकता सागर गैरे या रेस्टॉरंट मध्ये. छान होतं. डोसा वगैरे खाल्ला, आम्ही तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे. आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला. आणि तुम्ही बघू शकता आज मी साडी घातली आहे, साडी नेसली आहे. माझा इच्छा होती की आपण उज्जैनमध्ये जाणार तेव्हा मी साडी नेसेन म्हणून, तर मी साडी नेसली आहे. A few moments later. इथे महाकालेश्वर भक्त निवास म्हणून जागा आहे. तिकडे आम्ही आमची बाईक पार्क केली आहे. हो. आता किती रुपये घेत आहेत ते मला नाही माहिती. पुढे एक बघितलं, पण तो बाजूचा माणूस बोलला की वो मंदिर से ज्यादा नजदीक आहे, म्हणजे जिथे आम्ही आता पार्क केली तिथे. तर फक्त आता मंदिर दाखवतं 170 मीटरवर. आता बघूया, चालतच चाललोय आम्ही. बघा, आम्ही इकडे बाईक पार्क केली आहे. तुम्हाला पण करायची 10 रुपये फक्त पार्किंग आहे. तुम्हाला पण करायची तर करू शकता. आणि इकडे भारत माता मंदिर मध्ये आता इथून अशी एंट्री आहे. बघतो आता कुठे कसं जायचंय. इथे सर्व 12 ज्योतिर्लिंग जे आहेत ते इकडे सर्व मेन्शन केलेले आहेत, मॅप काढून. पूर्ण सुंदर बनवलंय हे. तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही, बट असं प्रकारे हे दिसतंय. आणि आता ह्या ज्योतिर्लिंगापैकी आपण आलोय उज्जैन महाकालेश्वरला. इथून आपल्याला टीव्हीवर महाकालेश्वर दिसतंय. आम्ही इकडे लाईन मध्ये लागलेलो आहोत. जर तुम्हाला पाहिजे होतं तुम्ही व्हीआयपी लाईनने पण जाऊ शकता. ते 250 पर पर्सनच आहे. जर इकडे मोठी लाईन असेल तर आपण पण व्हीआयपी लाईननेच जाऊ. पण जर मोठी लाईन नाहीये तर पैसे घालून उपयोग काय. आता लाईन वाढत चालली आहे. बघू आता पुढे किती गर्दी भेटेल अजून. आतापर्यंत लाईन फास्ट चालू आहे. पुढे बघूया, कारण की आज आहे मंडे, सोमवार आहे आज. तर बघूया अजून पुढे लाईन अजून जास्त भेटते की नाही. म्हणजे थांबत नाहीये लाईन, हळूहळू चालत आहे. आमचं तिकडचं महाकालेश्वरचं दर्शन झालेलं आहे. दर्शन गर्दी होती, पण आमचं दर्शन एक 10 मिनिटांमध्येच झालं. आणि आता आम्ही इथे आलो आहोत बडा गणेश मंदिरला, तर तिथे जातो पहिला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कालभैरव मंदिरलाही जाणार आहे. आणि ते चिंतामणी गणेश तिथे पण जायचा विचार होतो. बघू अजून कुठे कुठे जाऊ ना, तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगू. आणि आम्ही व्हीआयपी पास घेतला नाही, कारण व्हीआयपी पास मध्ये पण सेमच होतं की फक्त थोडं एक रांग पुढे मिळत होतं. तर त्याची काही गरज नाहीये मला वाटतं. आणि आज एक गोष्ट आहे की आज मंडे आहे आणि आज आमचं कालभैरव आणि महाकालेश्वरचं दर्शन होईल.
1 hour later. रात्री आम्ही आलो तेव्हा खूप थंडी होती आणि आता इकडे खूप गरमी आहे. खूप ऊन खूप ऊन लागतंय. लागतंय. आता आम्ही महाकालेश्वर मंदिर आणि बडा गणेश मंदिर आम्ही जाऊन आलोय आणि आता इकडे आम्ही येऊन बसलोय. इकडे खूप ऊन आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही काय म्हणून डोक्यावर आम्ही बसलोय. घेऊन बसलोय. तर त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे कालभैरव मंदिर आणि हरसिद्धी माता मंदिरला जाऊ आणि संध्याकाळी जी हरसिद्धी माता मंदिरची आरती असते ती देखील आम्ही अटेंड करणार आहे. आपल्याला बघायला आता आम्ही त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येऊन बसलोय. आम्ही उज्जैनला आलेलो आणि आजच्या स्पेशल दिवशी आमचे कदाचित 100 फॉलोअर्स इंस्टाग्रामवर कंप्लीट होणार आणि आहेत. एका व्हिडिओला 1 मिलियन जाणार आहे. 20,000 राहिलेत फक्त. आणि तुम्ही जर जाऊन बघितलं नसेल आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल, युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच करा. आम्ही वाटतं 7 ते 8 दिवसच झालेत आमचं इंस्टाग्रामचं पेज चालू करून किंवा 10 झाले असतील जास्तीत जास्त आणि आमचे 100 फॉलोवर्स आणि जवळपास 1 मिलियन रीच कंप्लीट झालेला आहे. आता आम्ही हे पेरू घेतले. छान लागतात. आता आम्ही हरसिद्धी माता मंदिरमध्ये चाललो. समोर बघू शकता खूप म्हणजे खूप गर्दी आणि दिस इज माय पेरू आणि हे बघा काय म्हणतो त्याला गार्डियन बेल. आम्ही गार्डियन बेल पण घेतली रोनकच्या बाईक साठी. Cheers. A few minutes later. तर आता आपण आलेलो आहोत हरसिद्धी माता मंदिरमध्ये. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. आता आपण लाईन लावून जाऊया. हरसिद्धी माता मंदिरचं झालं. कालभैरव मंदिरला येताना खूप आतमध्ये गल्ल्या गल्ल्या आम्हाला फिरून यायला लागले. गुगल मॅपने पूर्ण घुमवून टाकले आम्हाला. आणि आता आम्ही इथे कालभैरव मंदिरला आलो तर इथे खूप खूप गर्दी आहे. आणि आम्ही इथे चढवण्यासाठी घेतलंय. आता माहिती नाही किती वेळ लागेल ते, पण खूप गर्दी आहे इथे. दोनों मैं जब भी आया हूँ। हाँ, आपके पहले कर लिए, अब के नहीं। मैंने हमेशा मिले बोले 2 hours later. आम्ही जवळपास 4:45ला लाईन लावलेली दर्शनासाठी महाकालेश्वरला आणि आता वाजलेत 6:45 आणि आता आमची जवळपास 1.5 ते 2 तासाने आमचं दर्शन झालंय आणि खूप रश खूप म्हणजे खूप रश आहे. खूप रश आहे म्हणजे. हा एक्स्ट्रीम आणि लोक नुसते तिथे चेमटतायत दुसऱ्याला. काहीच म्हणजे वर्थ इट असं मी बोलणार नाही. देवाला काय आपण बोलणार वर्थ इट आहे की नाही ते. बट तुम्हाला स्किप करायचं तर तुम्ही करू शकता. इथे आतमध्ये सुद्धा जाऊन ना मला इकडचं सिस्टीम आवडली नाही. बिलकुल पाया पडायला म्हणजे 1 सेकंद तुम्हाला तिथे मला देव दिसलं पण नाही. म्हणजे कालभैरवला येऊन तिकडे मला दिसलं पण नाही की आतमध्ये नेमकं काय आहे आणि काय नाही. पूर्णपणे नुसतं ढकलतायत. आम्ही हे घेतलेलं देवाला दाखवण्यासाठी. ते पण आमच्या हातून कधी घेतलं आणि कधी तिथे दाखवून आम्हाला रिटर्न पाठी दिलं हेही मला समजलं नाही. म्हणजे सिस्टमॅटिक बिलकुल नाही आहे. मॅनेजमेंट नाही आहे इकडे यायला. तसं तिकडे नव्हतं महाकालेश्वरला प्रॉपर सिस्टमॅटिक होतं. लाईनमध्ये पण बसायला वगैरे जागा होती. त्यामुळे यू चूज तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आता आम्ही निघालोय. खूप म्हणजे खूप भूक लागली तर पहिलं काहीतरी खाऊन घेऊ. मी ते गॉबलर्स तुम्हाला बोललेली तिकडे जातोय आम्ही आता.
बघू पुढचं तुम्हाला सांगते. आम्हाला ती आरती पण बघायची होती. हरसिद्धी माता मंदिरची ना? हरसिद्धी माता मंदिरची आरती पण बघायची होती. बट ते आता मला वाटतं काही पॉसिबल नाही. कारण इथे 7 वाजले. 7 वाजता मेनली सगळा आरत्या सुरू होतं. ते इकडचे मी तुम्हाला फुटेज टाकते. इथे पण ते वरती दिये लावत होते त्याचं फुटेज मी घेतलंय तर ते तुम्हाला मी टाकेन. पण आता बघू पहिलं तर खायचंय मला. खूप भूक लागली. A few moments later. मगाशी मी कालभैरवच्या इथे ब्लॉग केलं. त्याच्यानंतर मी आता इथे खायला आली आहे गॉबलर्स मध्ये. तर तिथे ब्लॉग केलं मी करते. अजूनपर्यंत खाते. एक डिश आली पण पापडी चाट. छान होतं आणि ते खाऊन पण झालं आमचं कारण मला खूप 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 भूक लागलेली. पण मी तुम्हाला ते सांगायला ब्लॉग सुरू नाही केला. मी तुम्हाला काय सांगायला ब्लॉग सुरू केला. तर मगाशी मी दुपारी बोललेली की आमचे Instagramवर आज 100 फॉलोअर्स कंप्लीट होणार आहेत. ते झालेत आणि मगाशीच झाले असतील. आम्हाला आता समजलंय आणि अजून एक महत्वाची गोष्ट ज्याची मी खूप हॅपी आहे. आमचे आता 103 फॉलोअर्स झाले आहेत Instagramवर आणि 1 मिलियन व्ह्यूज ऑलरेडी व्हिडिओला गेलेले आहेत. 1 मिलियन व्ह्यूज. आय एम सो हॅपी. आज आय एम ऑल्सो हॅपी. येस. आज आम्ही महाकालेश्वरचं दर्शन घेतलं आणि आम्हाला देव पावला. A few moments later. आता आमचं इथे पेरी पेरी फ्राईज आणि हा कुठला तरी शेजवान rice. फ्राय राईस आणि मिक्स सॉस पास्ता आलेला आहे. आता आम्ही खाऊ. खाऊ मग भेटू तुम्हाला. The next day. गाईज कालचं आमचं दर्शन झालं. आम्ही घरी आलो. रात्री गॉबलर्स मध्ये जेवलो. त्याचं तुम्ही फुटेज बघितलं असेल. आणि आम्ही घरी आलो आणि घरी येऊन झोपून गेलोय. माझे डोळे तुम्ही बघाल तर सुजलेले आहेत प्रॉपर. आम्ही झोपून गेलो आणि आता सकाळी उठलोय. आम्हाला खरं तर 8ला मुंबईला जायला निघायचं होतं. पण आता आम्हाला लेट झालाय. खूप झोपलो. 10 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय. आणि आतापर्यंत आम्ही ऑन बजेटच चालतो आहे. म्हणजे आमचं आतापर्यंत 7,000 समथिंग क्रॉस झालंय फक्त. तुम्हाला पण जर बाईक राईड करायची आहे तर तुम्ही 7,000 जास्तीत जास्त तुमचं 8,000-9,000 होईल. आणि आम्ही खाण्यामध्ये वगैरे चिप आउट नाही केलं. 600-700 आमचं बिल झालेलं आहे. तर त्यामुळे ते तुम्ही कमी करू शकता आणि अजून पण तुम्ही बजेट आणू शकता ट्रिपचं खाली. आता आम्ही नाश्ता करायला आलोय. तर सांग तुझी ट्रिप कशी होती? अजून ट्रिप संपली नाही तर मी अजून सांगू नाही शकत की माझी ट्रिप कशी पण आता होती. पण मुंबईला चाललोय ना. चांगली होती. चांगली होती आहे अमेझिंग. अजून. आता आम्ही इकडून नाश्ता करून निघालोय आणि पाठी तुम्ही बघू शकता रोनकची तयारी चालली आहे निघायची. आता बघू किती वेळ लागतोय कसं काय ते मध्ये. आता आमचा पोटभर नाश्ता झालाय. आम्ही आता डायरेक्ट संध्याकाळी वगैरेच थांबू वाटतंय. बघूया आता. मुंबईवरून निघून 650 किलोमीटर झालेत आता. टोटल 650 किलोमीटर. तर आता आम्ही परत मुंबईला निघालोय. आता आम्ही जस्ट निघतोय आणि PTA बघा काय दाखवते. 12 तास म्हणजे ऑलमोस्ट 13 तास. बघू आता पोहोचायला किती टाइम लागतोय.
आता आम्ही जवळपास 200 किलोमीटर क्रॉस केलेले आहेत. आता सध्या कुठे आहे माहिती नाही, पण आम्ही एक छोटासा फ्युएल ब्रेक घेतला आणि 3 वाजलेत. 200 किलोमीटर 11:30ला निघालेलो. 11:30 टू 3 वाजेपर्यंत आम्ही 200 किलोमीटर कव्हर केलेत आणि आता आम्ही छोटासा फ्युएल ब्रेक घेतलाय. वॉशरूमला वगैरे जाऊन आलो आणि आता आम्ही परत निघतोय. भूक तर लागलेली नाहीये. तुला भूक लागली नाही. भूक तर लागलेली नाही, पण आपण एक 5-5:30 वाजता चहा, कॉफी प्यायला ब्रेक घेऊ. तर आता आम्ही मालेगाव एंटर करणार आहे. धुळे ऑलमोस्ट संपलंय. मालेगाव एंटर करणार आहे. तर आम्ही ब्रेक घेतला. म्हटलं चहा पिऊया आणि सकाळी आम्ही खाल्लेलं एक 11-11:30 वाजता. त्याच्यानंतर आम्ही काही खाल्लेलं नाही. तर आता भूक पण लागलेली. आता म्हटलं खाऊया. तर चहा मागवली आणि आम्ही इथे भुर्जी चपाती खातोय. पाव नको, कारण पावाने परत प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आम्ही भुर्जी चपाती खातोय. मस्त इथे असं बसून आणि मस्त वाळासमोर सनसेट होतोय. वेट मी तुम्हाला दाखवते. बघा किती मस्त सनसेट होतोय आमच्या समोर. तिथे आमची बाईक लावलेली आहे. इथे सनसेट होतोय आणि इथे आम्ही दोघं खातोय पाणी-बिणी. आम्ही इथे भुर्जी आणि चपाती घेतलीये. तिथून खाऊन आता निघू आणि डायरेक्ट आम्ही जेवणासाठी थांबू. आता आम्ही नाशिक एंटर करणार आहे आणि खूप पाय वगैरे दुखल्यामुळे आम्ही स्टॉप घेतलाय. नाशिक आता 3-4 10 किलोमीटर असेल मॅक्स टू मॅक्स आणि 8 वाजलेत आता. त्यामुळे आम्हाला घाट एक डिफिकल्ट आहे. तर घाटात पोहोचायला आम्हाला जवळपास 10 तरी वाजतील. आता बघू ते कसं काय, कारण आम्हाला आता थांबायचं नाहीये. डायरेक्ट घाट संपल्यावरच थांबायचंय बिकॉज रात्रीच्या टाईमला ते घाटमध्ये असणं चांगलं नाही. तर आता जरा इथे 5-10 मिनिटं बसतो आणि निघतो. माझा तर असा विचार होता, की नाशिकमध्ये थांबायचं आणि मग उद्या त्र्यंबकेश्वरला जाऊन त्याच्यानंतर निघायचं. पण रोनकला काम असल्यामुळे तो बोलला, की "नाही काही गरज नाही. आपण त्र्यंबकेश्वरला नंतर कधीतरी येऊ." आता नंतरचं कधी येतंय ते आपण बघूयाच. पण आता घरी जायचंय. उद्यापासून काय नॉर्मल कामाला. आता जो फर्स्ट व्लॉग आहे, हे उज्जैनचे जे व्लॉग आहेत, ते मी 2 पार्टमध्ये ॲक्चुअली 3 पार्टमध्ये करते. एक जो पहिला व्लॉग येईल तो जो आम्ही मुंबई टू उज्जैन प्रवास जो दाखवणार आहात तो आहे तो. सेकंड व्लॉग येईल आमचं दर्शन आणि आता मुंबईला पोहोचलोय. कारण दर्शनचा वगैरे ते व्लॉग जास्त नाहीये. म्हणजे आहे म्हणा. पण म्हटलं 2 ते जातानाचा एवढा काय प्रवास बोरिंगच आहे. जसा येतानाचा असणार आहे तसंच जातानाचा असणार आहे. काही एवढा डिफरन्स नाहीये. त्यामुळे ते 2 मी एक कंबाईन करून 1 व्लॉग असे 2 व्लॉग ते झाले. आणि थर्ड व्लॉग मी पूर्ण तुम्हाला बजेट सम अप करून सांगणार आहे. तो एक मी म्हणजे सिट डाउन व्हिडिओ आम्ही दोघं मिळून बनवू. तो हे 2 व्लॉग गेल्याच्या नंतर मी टाकेन. सो तो पण तुम्ही बघा. त्याच्यात तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुमचं बजेट कितीपर्यंत असू शकतं, हे देखील आम्ही तुम्हाला सांगू. A few moments later. आम्ही लोकं इगतपुरीच्या पुढे थांबणार होतो, पण आम्ही इगतपुरीच्या आधीच थांबलोय आणि इगतपुरीच्या आधी तो फूड कोर्ट लागतो, तिकडे आम्ही थांबलोय. कारण खूप भूक लागलेली आणि घरी पोहोचायला अजून टाईम होईल. इगतपुरीचा तो घाट क्रॉस करायला, कसारा घाट क्रॉस करायला अजून टाईम होईल. त्याच्या आधी आम्ही डिसाईड केलं, की आपण थांबूया आणि खाऊया. आता आम्ही मॅगीमध्ये थांबलोय. इथे फूड कोर्ट आहे पूर्ण. आम्ही मॅगीमध्ये थांबलोय. तुम्हाला दाखवते काय-काय घेतलंय ते. आणि फ्राईज, बर्गर आणि कोक घेतला आहे. आता खाऊ आणि मग त्याच्यानंतर जाऊ कारण खूप भूक लागली आणि तुम्ही विचार करत असाल रोनक कुठे गेलाय? तर रोनक सध्या वॉशरूमला गेलाय. पोहोचायला कन्फर्म मला वाटतं 1 तरी वाजणारच आहे. बट इट्स ओके. वी डिड इट गाईज, वी डिड इट. 1500 प्लस किलोमीटर आपण बाईकने कंप्लीट केलेले आहेत.
फ्रॉम मुंबई टू उज्जैन आणि आता जस्ट 11:30 वाजता आपण सकाळी निघालेलो आणि आता जस्ट 12:30 वाजलेत आणि आपण घरी पोहोचलो. म्हणजे आता सध्या बिल्डिंगच्या खाली पोहोचलोय. रोनक तिकडे पाठी सामान अनलोड करतोय. ते घेऊन आपण वर जाऊ. जरी मी खूप दमलेली वाटत असेन आणि मी थकलेली आहे, माझे पाय खूप दुखतायत, पाठ खूप दुखतेय, बम खूप दुखतायत, पण तरीही माझ्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे. उद्यापासून हीच एनर्जी घेऊन मी नक्की कामाला लागेन आणि नवनवीन कंटेंट आम्ही प्लॅन केलेला आहे. तो तुमच्याकडे आम्ही जरूर आणण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आमच्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. Instagramवर अजून फॉलो केलं नसेल तर फॉलोज नक्की, नक्की, नक्की करा. रोनकचे पण सेम फीलिंग्स आहेत, फक्त तो शेअर नाही करू शकत आहे. कारण कसं आहे ना, तो थोडा कॅमेरा शाय आहे. कॅमेरासमोर बोलायला वगैरे थोडा शाय आहे तो. पण एकदा तो बोलायला लागला ना, की नक्की तो माझ्यापेक्षा जास्त बोलेल, हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता मी रौनकला मदत करायला जाते, नाहीतर तो मला ओरडेल. पण पुढच्या व्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया. टिल देन बाय बाय.